नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तापी व पांझरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, मुदावड या ठिकाणी तापी व पांझरा या नद्यांचा संगम होतो। तर मुदावड हे ठिकाण धुळे जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, डिंबे हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? डिंबे हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, डिंबे हे धरण घोड नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव ऑप्शन क्रमांक 4, शहाजी सागर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 1400 मेगावॅट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? मौदा हा एक औष्णिक प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर मौदा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर हा कायदा सन 1972चा हा कायदा आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? मायनी हे एक पक्षी अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे? तर मायनी हे सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, खडक हे मूलतः खालीलपैकी कशाचं मिश्रण असते? खडक हे खालीलपैकी कशाचं मिश्रण असते? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे। तर खडक हे खनिजांचे मिश्रण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, विचार प्रक्रिया व कल्पना विकास हे व्यवसाय खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येतात? विचार प्रक्रिया व कल्पना विकास या संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये येतात?
तर विद्यार्थी मित्रांनो, विचार प्रक्रिया आणि कल्पना विकास या चतुर्थ व्यवसायामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात। स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंडावना कालखंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात। महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच सिकॉम यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सिकॉम ही एक औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ ही एक संस्था आहे, तर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर सिकॉमची स्थापना तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1966 या वर्षी सिकॉमची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात। लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लाख उद्योगचा भंडारा जिल्ह्यामध्ये चालणारा तो एक महत्त्वपूर्ण उद्योग आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात। NH48 खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? NH48 हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर मुंबई ते दिल्ली या दोन शहरांना जोडणारा NH48 हा महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर NH6 हा महाराष्ट्रामधला सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात। वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान पसरणे हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात। सन 1853 साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनाची नावे खालीलपैकी कोणती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1853 मध्ये धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या 3 इंजिनाची नावे साहिब, सिंध, सुलतान। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात। मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? मुंबई या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 18 जुलै सन 1957 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात। कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वानवडी, पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात। कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ती आढळते। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात। 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बीड या जिल्ह्यामध्ये 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात। बोडो ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधीची भाषा आहे? बोडो ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधीची भाषा आहे? तर बोडो ही भाषा आसाम या राज्यासंबंधीची ती भाषा आहे। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात। भारताची प्रथम महिला लोकसभेची सभापती खालीलपैकी कोण आहे? भारताची प्रथम महिला लोकसभेची सभापती खालीलपैकी कोणती महिला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मीरा कुमार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात। बिनतारी संदेश वहनाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बिनतारी संदेश वहनाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मार्कोनी या ठिकाणी
आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. आंतरराष्ट्रीय जनगणना विज्ञान संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय जनगणना विज्ञान संस्था ही नवी दिल्ली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा खालीलपैकी कोणत्या जगामध्ये सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये होते? तर विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन हे चीन या देशामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क ही एक संघटना आहे, तर या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर सार्क संघटनेची स्थापना सन 1985 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. देशामध्ये सर्वात जास्त खाजगी साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त खाजगी साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? तर देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खाजगी स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. 13व्या वित्त आयोगाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? 13व्या वित्त आयोगाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? तर 13व्या वित्त आयोगाचा कालावधी सन 2010 ते 2015 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. अशोक मेहता या समितीने खालीलपैकी किती स्तरीय आपल्याला सुचवले होते? अशोक मेहता या समितीने एकूण किती स्तरीय स्तर पंचायत राज्याचे हे ठरवले होते? तर अशोक मेहता या समितीने 2 स्तरीय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी काय असतात? क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी काय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, क्षय किरण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. ग्रामपंचायतीची स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर राज्य सरकार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक या ठिकाणी. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली होती? पालघर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा आहे, तर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर पालघर या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट सन 2014 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. संगमनेर व नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे ही शहरे प्रवरा या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प भंडारा जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. कारंजा सोहळ हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कारंजा सोहळ. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. सह्याद्री एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान धावते. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा आता पालघर जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे? लोकसंख्येची घनता सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहेत?
तर ऑगस्ट क्रांती मैदान आणि हँगिंग गार्डन हे मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात, चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर प्रतीक्षा धाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर ठोसेघर हा धबधबा सातारा जिल्ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती जमात आहे? धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भिल्ल आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तलाव आहे? तर मासुंदा हा तलाव ठाणे जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण तलाव आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओझर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या एका महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे औरंगाबाद। छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे। पुढचा प्रश्न पाहू, उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन। तर विद्यार्थी मित्रांनो, उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूया, वेंबनाड हे भारतामधले एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड। तर विद्यार्थी मित्रांनो, वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामधले एक महत्त्वपूर्ण सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, एन्नोर हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? एन्नोर हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? एन्नोर। तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 पनामा कालवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात, 1971 मध्ये आंध्र प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणते उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे विकसित करण्यात आले होते? तर श्रीहरिकोटा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात, अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सॅडल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे ॲनी बेझंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, स्त्री विचारवंती ही संस्था पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरस्वतीबाई जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक। तर न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या? सरोजिनी नायडू या खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 सन 1925 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, रामेश्वर हे भारतामधले एक ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रामेश्वर। तर विद्यार्थी मित्रांनो, रामेश्वर हे ज्योतिर्लिंग ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात, सापुतारा व गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? सापुतारा आणि गिरनार। तर ही थंड हवेची ठिकाणे गुजरात राज्यामधली ती थंड हवेची ठिकाणे आहेत।
प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? समान नागरिक कायदा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 44 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1773 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून काही मदत करू शकता.